आज अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबूराव क्षेत्र पाटील यांच्या आज वाढदिवसानिमित्त पुणे पद्मावती या ठिकाणी आपण आज सर्व संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्वजण आपण जमलेले आहोत. तर त्याबद्दल आपण पाटील साहेबांकडून वाढदिवसाबद्दल 2 शब्द आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, वाढदिवसानिमित्त आपल्याला जनतेला, कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना तुम्हाला काय असं प्रबोधित करायचं, थोडस 2 शब्दात व्यक्त करा. सर्वांना वंदे मातरम, जय भीम, जय लहुजी, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज सर्व पदाधिकारी, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे सर्व मान्यवर व पदाधिकारी, आज त्याच्या व्यतिरिक्त इतर प्रमुख मान्यवर सुद्धा मला वाढदिवसाचा सकाळपासून खूप खूप शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो. वाढदिवस प्रत्येक वेळी, प्रत्येक वर्षामध्ये प्रत्येक माणसाचा दरवर्षी वाढदिवस होत असतो. वाढदिवसाचं एक म्हणजे वाढदिवस होतो म्हणजे तो माणूस मोठा होत नाही, त्याच्या आयुष्यातलं 1 वर्ष कमी होतो. म्हणजे प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करताना 1 वर्ष आपल्या वयामधलं 1 वर्ष कमी होतो, असंच त्याचा एक अर्थ आहे. तरी वाढदिवसामध्ये आपण असा विचार केला पाहिजे, लय खूप मोठं बॅनर लावायचं आणि प्रत्येक ठिकाणी कोणाला म्हणजे पार्टी द्यायचं, कोणाला हे करायचं, हे सगळं करण्यापेक्षा एखादा अनाथ आश्रम मध्ये किंवा एखाद्या शाळेमध्ये किंवा एखादा गरीब कुटुंबाला मदत करून वाढदिवस साजरा करावा, असं एक माझं मत आहे. तर आम्ही आज ह्या वेळेला विचार केला होतो एखाद्या शाळेमध्ये वह्या पुस्तक वगैरे वाटप करावं. तर आम्ही नेमकं शाळा बंद असलेलं आपल्याला माहित नव्हतं. मी सकाळी आपल्या इथल्या नगरसेवकांना फोन केलं होतं, म्हणलं ताई नमस्कार, आपल्या कार्यक्रमाला आले होते, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं, त्यांना फोन केलं मी सकाळी. म्हणलं असं असं वाढदिवस आहे, म्हणलं मला एक शाळेमध्ये वह्या वाटप करायचंय. म्हणलं तुम्हाला माहिती नाही का, आता शाळेला सुट्टी आहे. म्हणलं बरं ठीक आहे, म्हणलं जाऊ दे, आता विचारलं माझं चूक झालं, म्हणलं सोडून दिलं मी विषय. असं प्रत्येकाने वाढदिवस म्हणजे वाढदिवसासाठी भरपूर पैसे काय खर्च करू नका. एखादा कुटुंबाला, एखादा अनाथ आश्रमला, एखादा शाळेला काहीतरी करून थोडं तुमच्या हाताने जेवढं होईल. एकदा आपण विनोद बनसोडे साहेब बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वह्या वाटपचा कार्यक्रम ठेवला होता. असं काहीतरी एखादा कार्यक्रम ठेवून लोकांना आपले चांगले एक नेगेटिव्ह विचार जावं लोकांपर्यंत, असं मी मानतो. मी एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे